ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अंबड येथील शांतीनगर अतिक्रमण प्रकरणामधील निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत मूळ रहिवाशांचे तातडीने योग्य पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे। सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी ताटे यांनी प्रशासनाने मूळ रहिवाशांना पर्यायी घरे उपलब्ध करून देऊन त्यांना न्याय द्यावा असं आवाहन केलं। सामाजिक कार्यकर्ते रवी अहिरे यांनी MIDCच्या जागेवरील पुनर्वसनाऐवजी बुद्धविहार परिसरामध्ये किंवा त्याजवळील जागेमध्ये घरे द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांना शाळा, बाजारपेठ, दवाखाने आणि इतर मूलभूत सुविधा सहजपणे उपलब्ध होतील असं त्यांनी म्हटलं। पुनर्वसन करताना केवळ घरे नव्हे तर नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा देखील विचार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तर यावेळी लक्ष्मी ताटे, राजू ताटे, रवी अहिरे आणि परिसरामधील नागरिक या ठिकाणी हजर होते। प्रशासनाने लवकरात लवकर योग्य पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आम्हाला बौद्ध विहाराजवळ जी साहेबांनी 1 एकर जमीन दिली होती, आमच्या 71 लोकांचे घर आहे। आमच्याकडे असं काही गटतट कुठल्या गोष्टीचा नाही। ते वडील समाजाचे लोक आमचेच आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्यांचे घर गेलेले, आमची मागणी आहे का बौद्ध विहार आपल्याला तोडता कामा नाही। मंदिर आहे तर मंदिर बी तोडलं जाणार नाही। त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी आहे शासनाला आणि मंत्री महोदयांना का तुम्ही आम्हाला 1 एकर जमीन ही बौद्ध विहाराजवळ द्या, जेणेकरून आमच्या मुलं इथं शाळेत जाऊ शकता। महिला वर्ग आहे, रात्रीचा वर्ग आहे, MIDC आहे, रात्रीच्या महिला घराच्या बाहेर पडतात, काही कामगार वर्ग असतो, पिलेले असतात, काही नशेमध्ये असतात। त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे का तुम्ही त्या कोपऱ्याला शाळेच्या द्या किंवा बौद्ध विहाराजवळ द्या। भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू भाऊ ताटे, आमच्या ताईंनी आम्हाला कालच हा विषय सांगितला। त्यानंतर इथं आल्यानंतर रवी भाऊच्या नेतृत्वात या ठिकाणी उपोषण झालं। आपल्या ज्या नगराच्या लोकांची फक्त एवढीच मागणी आहे की यांचं पुनर्वसन कुठं झालं पाहिजे। शासन जर बोलतो की आम्ही पुनर्वसन करायला तयार आहे, पण पुनर्वसन अशा ठिकाणी झालं पाहिजे, एक तर ते शाळेच्या ठिकाणी झालं पाहिजे किंवा बुद्धविहाराच्या ठिकाणी झालं पाहिजे। परंतु या ठिकाणी असं दिसतंय की या ठिकाणी काहीतरी कोणतरी बदमाशी करताय आणि सरकारचा काही लोकांचा डोळा या जागेवरती आहे। परंतु मी सांगतो आमच्या संघटनेच्या वतीने ज्यावेळेस रवी भाऊ किंवा लक्ष्मीताई आम्हाला आवाज देतील आणि हा विषय फक्त आता नाशिकपुरता मर्यादित राहणार नाही, महाराष्ट्रभर आम्ही विषय घेऊन जाऊ आणि याच्या पुढे जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि जो बिऱ्हाड मोर्चा असेल त्याचा आमचा पूर्ण पाठिंबा असेल। चांगल्या पद्धतीने डिसिजन दिलेले आहे का बाबा जे लोकांना जे बेघर झालेले आहेत त्या लोकांना आम्ही घरकुल देण्याचा प्रयत्न करू, पण जे कुठं पाहिजे ते अजून मंत्री महोदयांनी बी ते निश्चित केलेलं नाही। पण आता जे माझा विषय होता त्या दिवशी पण मीटिंग मध्ये का साहेब आम्हाला जे आता तुम्ही 4-5 महिन्यासाठी जे झोपड्या तोडल्या आहेत त्या लोकांना घरकुल म्हणजे घर देणार, म्हणजे पर्यायी घर देणार, तर ते घर आम्हाला शाळेच्या सोयीनुसार द्यावेत। पण काही म्हणले का बा आम्ही जागा ठरवलेली आहे, पण मला ती माहीत नव्हती जागा कुठं ठरवलेली आहे। पण मंत्री महोदयांना माझी विनंती आहे का विहाराजवळ दिली तरी योग्य राहील, विहाराची सुरक्षा पण राहील आणि आमच्या शाळेच्या सोयीनुसार राहील। मी त्यांना अर्ज पण दिलेला आहे लेखी स्वरूपाचा। तर मग आम्हाला शाळेच्या हिशोबाने जागा सध्या तर मंत्री महोदयांनी आणि MIDC RO यांनी द्यावी हेच। आणि मला श्रेयवादाचा काही विषय नाही का बा मला श्रेय मिळालं नाही। किरण आहेर, C24 नाशिक।